नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, ऊस खोडवा असेल किंवा नवीन लागवड केलेला ऊस असेल, कोणत्याही ऊसाला आपण जर ऊस उगून आल्यानंतर किंवा खोडवा ऊस कट केल्यानंतर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी आपण जर ऊसाला खताची फवारणी केली आणि त्यानंतर 18-20 दिवसाच्या अंतराने आपण अशा 2 ते 3 फवारण्या जर ऊसाला केल्या तर आपल्या ऊसाच्या उत्पादनामध्ये निश्चित 2.5 ते 3 टन आपलं उत्पादन वाढतं. हे गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव आहे. गेल्या 15 वर्षामध्ये मी अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये खताच्या फवारण्या करायला लावतो. शेतकरी मित्रांनो, खताच्या फवारण्या आपण का घ्यायला पाहिजेत? ऊस पिकासाठी कोणत्या खताची फवारणी आपण ऊसासाठी घ्यायला पाहिजे आणि खताची फवारणी घेतल्यानंतर ऊसामध्ये बदल काय दिसतात किंवा ऊसामध्ये ॲव्हरेज कसं वाढलं जातं याबाबत आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आपण जर पानांद्वारे विद्राव्य खताच्या फवारण्या जर व्यवस्थित जर आपण वेळोवेळी जर 2 ते 3 फवारण्या आणि गरजेनुसार 3-4 फवारण्या जर तुम्ही ऊसाला जर घेतल्या तर निश्चित आपल्या ऊसामध्ये 3 टनापर्यंत ॲव्हरेज 3-4 टनापर्यंत ॲव्हरेज हे वाढलं जातं. खताच्या फवारण्या आपल्याला कोणत्या करायच्यात? आता आपण जर बघितलं तर हा 7 एकरचा ऊस आहे. शेतकरी मित्रांनो, 3.5 महिने ह्या ऊसाला 3.5 महिने पूर्ण झालेले आहेत. ह्या ऊसाला आतापर्यंत आपण 2 फवारण्या केलेल्या आहेत, 3 फवारण्या केलेल्या आहेत. अजून एक फवारणी आपण ह्या ऊसाला करणार आहे. तर ऊसाला फवारणी कशी करायची? सर्व शेतकऱ्यांकडे जवळजवळ 15-16 लिटरचे पंप असतात. 15 लिटरच्या पाण्याला मी तुम्हाला पहिली फवारणी काय असावी, काय घ्यायला हवी, तर हे मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी आपल्याला जे घ्यायचं आहे हे NPK खतामध्ये आपल्याला खताची फवारणी करायची. त्यामुळे NPK खत हे त्याच्यामध्ये 13-40-13 असेल किंवा 12-61 असेल की ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे. मी आतापर्यंत ह्या ऊसाला 2 फवारण्यात 13-40-13 हे खत घेतलेलं आहे. 13-40-13 पंपाला 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये सूक्ष्म खत झिंक बेसमधलं सूक्ष्म खत मिक्झिंग हे घेतलेलं आहे, हे 150 मिली घेतलेलं आहे. पुन्हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये पहिल्या 2 फवारण्याला आपण पोटॅशियम शोनाईट हे 150 ग्रॅम त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आता जी यानंतरची जी फवारणी करणार आहे त्याच्यात आपण मॅग्नेशियम सल्फेट घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्या अगोदर ज्या 2 फवारण्या केल्या त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम शोनाईट घेतलेला आहे 150 ग्रॅम 15 लिटर पाण्याला. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा जिब्रेलिक ॲसिड असेल, फोलिक आणि ॲमिनो ॲसिड म्हणजे सुपर अमाइड हे एक टॉनिक येतं, म्हणजे सगळे त्याच्यात संजीवक येतात. तुमच्याकडं जर तुम्हाला स्पीक सायटोझाईम असेल किंवा इसाबियन असेल किंवा ॲम्बिशन असेल बाहेरचं कोणतंही तुम्ही चांगल्या कंपनीचं फोलिक ॲमिनो ॲसिड त्याच्यामध्ये घेऊ शकता. हे पंपाला 25 ते 30 मिली घ्यायला पाहिजे. असं मिक्स करून आपण पहिली फवारणी ऊस नवीन लागवड केलेला असेल तर नवीन लागवड केलेला ऊस लागवड केल्यानंतर साधारणतः 20-22 दिवसामध्ये सरसकट ऊस उगून येतो. आणि ऊस उगून आल्यानंतर साधारणतः आपल्याला 18-20 दिवसात पहिली फवारणी करता आली पाहिजे. म्हणजे ऊस लागवडीनंतर आपण 42-45 दिवसात पहिली फवारणी आपण करायला पाहिजे. आणि त्यानंतर 18-20 दिवसाच्या अंतराने पुढील 2 फवारणी आपण करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण खताची फवारणी घेतो. आता ह्या खताची फवारणी घेताना याचा फायदा पिकाला काय होतो हे लक्षात घ्या की मी आता तुम्हाला सांगितलं की 3 ते 4 टन ऊस उत्पादन वाढलं जातं. शेतकरी मित्रांनो, का खताच्या फवारणीने ऊस वाढला जातो? कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस आपल्याला पाहिजे तसे फुटव्यांची संख्या असेल, पाहिजे तशी पानांची संख्या पाहिजे, की पानं जाड रुंद हिरवेगार, पानामध्ये क्लोरोफिल तयार करणे, पानाची जाडी चांगली वाढणे, पानं लांब चांगले होणे, जेवढी पानं चांगले बनतील तेवढं ह्या पानांचं आयुष्य जास्त वाढणार. म्हणून आपण खताची फवारणी करणं फार आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण 13-40-13 हे NPK खत घेतलंय की ज्याच्यामध्ये 13% नायट्रेट फॉर्ममधलं नायट्रोजन आहेत, 40% फॉस्फरस आहे. तर 40% फॉस्फरस, शेतकरी मित्रांनो, ऊसाला फॉस्फरस ह्या खताची फार आवश्यकता असते. पांढऱ्या मुळ्यांच्या निर्मितीसाठी असेल, पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी असेल किंवा फुटवा होण्यासाठी, संक्रमण वाढ होण्यासाठी, फळातला ज्या कांड्यातला गर वाढण्यासाठी, पेरातला अंतर चांगला वाढण्यासाठी आपल्याला फॉस्फरसची फार आवश्यकता असते ऊस या पिकासाठी. म्हणून उच्च फॉस्फेटयुक्त ग्रेड आपण 13-40-13 किंवा 12-61 आपण त्याच्यामध्ये फवारणी घेतो. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये 13% नायट्रोजन येतं नायट्रेट फॉर्ममधलं, 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅश येतं. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम शोनाईट हे खत घेतलेलं आहे. आता पोटॅशियम शोनाईटमध्ये
पोटॅश, मॅग्नेशियम आणि गंधक हे 3 खतं एकत्रित येतात. अतिशय चांगली ग्रेड आहे. आणि मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे डबल सल्फेट सॉल्ट आहेत की ज्याच्यामध्ये डबल सल्फर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे पोटॅशियम शोनाइट सुद्धा ऊसामध्ये खूप चांगल्यापैकी काम करतं सुरुवातीच्या कालामध्ये. तर पोटॅशचं जर आपण थोडंसं 2 मिनिटं जर लक्षात घेतलं तर पोटॅश ऊसासाठी म्हणजे पोटॅश हा पानांमध्ये तयार झालेल्या सर्व अन्नद्रव्ये वाहक म्हणून त्याचं महत्त्वाचं काम असतं. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पोटॅशची आवश्यकता जास्त राहते. 80% कांड्या फुगवण्यासाठी पोटॅश आवश्यक असला तरी पिकाला ऊस या पिकाला सुरुवातीपासून पोटॅशची आवश्यकता असते. पोटॅश जर कमी पडला तर ऊसाच्या जुन्या पानांमध्ये कडा करपल्यासारखे दिसतात. ही पोटॅशची डिफिशियन्सी. आज हा 90 दिवसाचा प्लॉट आहे तरी जुन्या पानं जे अगोदर नवीन निघलेले पान आहेत त्याच्यातही पोटॅशची कमतरता दिसते. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशचा रोल लक्षात घ्या. आता ऊन वाढत चाललेलं आहे, तिथून पुढे टेम्परेचर वाढतं, उन्हाळा वाढतो. तर पोटॅश सगळ्यात महत्त्वाचं की पोटॅश पानामध्ये एक प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतो. एक नैसर्गिक गुणधर्म पोटॅशमध्ये आहेत की जर ऊसाला पाण्याचा ताण पडला, अति थंडी वाढली, अति उष्णता वाढली किंवा रोगराईचा काय जर अटॅक असेल तर याला एक मजबूत किंवा एक प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम ऊसामध्ये पोटॅश हे करत असतं. म्हणून पोटॅशियम शोनाइटचा रोल त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं की जसं जसं टेम्परेचर वाढेल पानातून पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं. हे बाष्पीभवनाचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला पोटॅशियम ह्या खताची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे अजून आपण बघितलं तर यानंतर टेम्परेचर भरपूर वाढतंय. ही जे पानं आहेत ह्या पानांमध्ये पर्णछिद्र असतात. म्हणजे पर्ण उत्सर्जन करण्याचं काम नेहमी चालू असतं पानामध्ये. त्याला आता जे पर्णछिद्र म्हणजे त्याला आपण स्टोमॅटो म्हणतो. हे जो स्टोमॅटो आहे तर हा वायू देवाणघेवाण करत असतो. तर हे वायू देवाणघेवाण करण्याचं काम कंटिन्यू पिकाचं चालू असतं. तर हे पर्णछिद्र ओपन करण्याचं काम, जसं की आता टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढल्यानंतर आपण सावलीला बसतो कारण टेम्परेचर जास्त असतं. पण पिकाला पण ऊन लागलं की पीक सुकवा मारतं. मग हे पर्णछिद्र बंद होऊन जातात. वायू देवाणघेवाण करण्याचं काम थोडं मंदवलं जातं. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंद होते. म्हणून हे टोमॅटो ओपन करण्याचं काम, पर्णरंध्र ओपन करण्याचं काम हे पोटॅशियम करतं. पोटॅश सगळ्यात महत्त्वाचं पेशी बळकटीसाठी, पेशी एकंदरीत पिकात एक सशक्तपणा, मजबूतपणा आणण्याचं काम पोटॅशियमचं राहतं शेतकरी मित्रांनो. म्हणून पोटॅशियम शोनाइट त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचंय. आता पोटॅशियम शोनाइटमध्ये मॅग्नेशियम पण आहे. तर मॅग्नेशियम काय करतं की पानामध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चांगलं करतं. पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्याचं काम मॅग्नेशियमचं भरपूर असतं. तर अशा पद्धतीने आपण पोटॅशियम शोनाइट त्याच्यामध्ये घ्यायलाच पाहिलं पहिल्या 2-3 फवारण्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण मिक्स झिंक हे सूक्ष्म खत घेतलेलं आहे. तर मिक्स झिंक आपण साधारणतः 150 मिली आपण प्रति 15 लिटर पाण्याला घेतो. मिक्स झिंक हे सूक्ष्म खत आले की ज्याच्यामध्ये फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन हे 6 सूक्ष्म खतं येतात. तर मिक्स झिंक आपण सुरुवातीला काय घेतो तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीचे पानं ज्यावेळेस आपला ऊस म्हणजे नवीन फुटवा येतो, हे नवीन जे खालचे जे पानं आहेत हे खालचे पानं आपण जर बघितलं तर हे खालचे पानं आपल्याला सगळे हिरवे दिसतात. मग हे जे पानं आपण बघितलं तर ही पानं जाड, रुंद, हिरवेगार झालेले आहेत. आणि पूर्णपणे हिरवे हे कशामुळे झालेले आहेत तर हे पानं आपल्याला सूक्ष्म खतातील म्हणजे मिक्स झिंक मधलं फेरस असेल, झिंक असेल, मॅग्नीज असेल आणि पोटॅशियम शोनाइट मधलं मॅग्नेशियम असेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी, पानं जाड, रुंद, हिरवेगार करण्यासाठी, ऊसाचे पानं तलवारीच्या पात्यासारखे रुंद करण्याचं काम सूक्ष्म खतातील फेरस, झिंक, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य हे पानं मोठे करण्याचं काम करत असते. शेतकरी मित्रांनो, जेवढं तुम्ही सूक्ष्म खताच्या फवारण्या घेता तेवढं प्लॉट आपल्याला हिरवा दिसेल. जेवढं तुम्ही सूक्ष्म खताच्या फवारण्या घेता तेवढे पानं चांगले बनले जातात. एक गणित मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, आपला ऊस साधारणतः 22-25 कांड्यावर ऊस जाईपर्यंत आपल्याला कमीत कमी 13-14 पानं हे जिवंतच राहायला पाहिजे. आपण सरासरी आता बघितलं अजूनही काही ऊस खोडवे जायचे बाकी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, फक्त 2 ते 3 पानं वरच्या शेंड्याकडचे 2-3 पानच फक्त हिरवे आहेत वाड्याचे, बाकी सगळे पानं करपून गेलेले आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला असं पाहावयास मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, जेवढं तुम्ही सूक्ष्म खताच्या फवारण्या घेता तेवढं पानाचं आयुष्य वाढलं जातं. एकदा पान निर्मिती झाली तर हे साधारणतः 60-65 दिवसापर्यंत हे पान, म्हणजे एकदा तुमचं हे जर नवीन पान जर निघलं, लक्षात घ्या आता हे तुमचं आतून एक नवीन पान यायला लागले. हे नवीन पान ज्यावेळेस तुमचं येतंय, हे नवीन पान ज्यावेळेस तुमचं नवीन पान तयार होतंय ऊसामध्ये, हे पान जवळजवळ 60 ते 62 दिवस
पर्यंत ते मोठं 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 होत जाते. जेवढं ह्या पानांना तुम्ही सुरुवातीपासून ही पानं जेवढे मोठे करता, जेवढे जाड रुंद हिरवेगार करता, जेवढं पानांमध्ये क्लोरोफिल वाढवतात, तेवढं हे पानाचं आयुष्य वाढतं. म्हणजे 60-65 दिवसापर्यंत ऊसाची पानं मोठे होतात. म्हणून नेहमी माझं सांगणं आहे की सुरुवातीच्या 80-90-100 किंवा जोपर्यंत ऊस आपल्या छातीपर्यंत येतो, जोपर्यंत आपल्याला फवारणी करणं शक्य आहे, तोपर्यंत आपण 3-4 फवारण्या ऊसाला करायला पाहिजे. तेवढे पानं चांगले बनले जातात आणि हे पानं जास्त चांगले बनल्यामुळं ह्या पानांचं आयुष्य पुढे 120, 140 ते 150 दिवसापर्यंत हे पानं टिकतात. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना सर्वांना एक आव्हान आहे की तुम्ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये खताच्या फवारण्या घ्या की जेणेकरून तुमचा 22-24 कांड्यावर ऊस जाईल, तोपर्यंत 12-13 पानं आपले जिवंत राहतात. त्यावेळेस आपल्याला सहज एका गुंठ्याला सरासरी 1.5 टन ऊस म्हणजेच काय तर 60, 65, 70 टनापर्यंत आपल्याला सरासरी ऊस भेटला जातो. शेतकरी मित्रांनो, जेवढा आपल्याला फुटवा काढायचा आहे, जेवढं तुम्ही पानातून फॉस्फरस लेवल वाढवता तेवढं फुटवा चांगला होऊन जातो. जेवढं तुम्हाला पानं चांगले बनवतात, जेवढं पेऱ्यांची जेवढी संख्या तयार झाली त्या पेऱ्यांची वाढ तुम्ही जेवढे करता तेवढा ऊस आपला चांगला येतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे चौथं जे त्याच्यामध्ये घेतलं की संजीवक घेतलेलं आहे किंवा म्हणजे सुपर अमाइड SP असेल किंवा ॲम्बिशन असेल किंवा त्याच्यामध्ये आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं ॲमिनो ॲसिड ज्यावेळेस फवारणीमध्ये घेतोय, स्पीक सायटोझाईम असेल, तर हे पानांमध्ये पेशी एक विभाजनाचं काम करतं, पानामध्ये पेशी तयार करण्याचं काम करतं. पीक स्वतःच्या पानांमध्ये शेंड्यांमध्ये ऑक्झिन नावाचे हार्मोन्स तयार करतात, पुन्हा जिब्रेलिन्स नावाचे हार्मोन्स तयार करतात. ही निर्मिती जास्त होण्यासाठी आपल्याला संजीवक घेणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जिब्रेलिकचा पहिल्या 10 ppmचा असेल किंवा दुसऱ्या फवारणीला 15 ppm, 20 ppmचा आणि तिसऱ्या फवारणीला पुन्हा 20 ते 25 ppmचं जेवढं तुम्ही जिब्रेलिन्स या खतामध्ये घेता तेवढे आपले चांगले ऊस बनले जातात. शेतकरी मित्रांनो, खताची फवारणी का घ्यायची 1-2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. जेवढं शेतकरी मित्रांनो तुम्ही खताची फवारणी घेता, तर खताची फवारणी का घ्यायची असं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याचं कारण असं आहे, जेवढं तुम्ही पानांद्वारे खतं देता ती फवारणी घेतली म्हणजे जी तुम्ही पानावर खताची फवारणी घेताय 95% ते डायरेक्ट पानामध्ये चालले आणि डायरेक्ट पानामध्ये गेले की ते डायरेक्ट पानामध्ये अन्नद्रव्य निर्मितीच्या कामाला ती लागतात. म्हणजे दिलेली खतं ही 95% पिकाला भेटतात. जमिनीतून दिलेली खतं फक्त 18 ते 20% फक्त पिकाला उचलता येत असतात. म्हणून खताची फवारणी आपण कधी घेतलेली चांगली. म्हणजे फवारणीतून 1 किलो 13-13 वरून देणे आणि जमिनीतून 25 किलो DAP देणं हे एकसारखं आहे. दुसरी फवारणी आपण का करायची, आपलं म्हणजे फवारणी का करायचं याचं दुसरं कारण असं की टेम्परेचर जास्त वाढलं म्हणजे साधारणतः इथून पुढे उन्हाळ्यामध्ये भरपूर टेम्परेचर वाढतं. 35-37 डिग्रीच्या पुढे जर टेम्परेचर गेलं किंवा थंडीमध्ये मागच्या 1-2 महिन्यापूर्वी टेम्परेचर डाऊन जर झालं म्हणजे 12-14 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर आलं तर त्या कालावधीमध्ये पिकाला खालीहून खताची उपलब्धता होत नाहीत. अशा कालावधीमध्ये आपण खताची फवारणी करायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, तिसरं म्हणजे आपण ज्यावेळेस खताची फवारणी करतो तर खताची फवारणी ज्यावेळेस आपण संतुलित खताची फवारणी करतो त्यावेळेस सर्व 12च्या 12 प्रकारचे अन्नद्रव्य हे पिकाला आपल्या पानांमधून देता येतात. जमिनीतून दिलेली खतं ही सर्वच खतं आपल्याला समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत, म्हणून आपण खताची फवारणी करून घ्यायला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, जमिनीमध्ये आपण जे पेरलेली खतं आहेत या खतांची उपलब्धता जास्त वाढण्यासाठी आपण पानांद्वारे खताची फवारणी करायला पाहिजे. चौथं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण ऊसाला पाणी देतो, पाणी दिल्यानंतर मुळ्यांच्या कक्षेत पाणी जास्त होतं, पाणी जर जास्त आलं तर जमिनीतून खताची उपलब्धता होत नाही. अशा कालावधीमधून आपण जर पानांद्वारे जर खताची फवारणी केली तर पिकाची ग्रोथ ही जास्त राहते. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत, लाईटचे प्रॉब्लेम असतात, पाण्याचे प्रॉब्लेम असतात. ज्यावेळेस तुम्ही पाणी देताय 2 पाण्यामध्ये गॅप पडतो म्हणजे ऊसाला ज्यावेळेस पाण्याचा ताण पडतो त्यावेळेस पिकाची हाईट थांबली जाते. कारण पाणी हे जमिनीतून अन्नद्रव्य वाहक म्हणून काम करतं. पाणी हे सर्वात महत्त्वाचं जमिनीतून खतं उपलब्ध करून देण्याचं काम करतं. जर जमिनीमध्ये पाणी जर कमी पडलं तर अशा कालावधीमध्ये आपण पिकाची वाढ थांबली जाते. तर ह्या कालावधीत जर डायरेक्ट आपण खताची फवारणी जर घेतली तर पीक त्याच पद्धतीने पुढे वाढत जातं. तर शेतकरी मित्रांनो, असे भरपूर त्याचे फायदे आहेत. मला एकच तुम्हाला सांगायचं की ह्या ऊसाला हा 86-32 ऊस आहेत, पण आज आपण जर बघितलं तर अतिशय सुस्थितीमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये ऊस आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, गोडवा असेल किंवा नवीन लागवड केलेला ऊस असेल याला कमीत कमी 2 ते 3 तुम्ही खताच्या फवारण्या करा. 5 एकर ऊस असेल तर 2च एकरला तुम्ही फवारणी करा, 3 एकर फवारणी करा आणि 2-3 फवारण्या केल्यानंतर तुम्हाला निश्चितच ऊसामध्ये बदल दिसून येईल. अशा जर आपण खताच्या फवारण्या जर केल्या तर मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगतो 3 ते 4 टन ऊस आपला सहज वाढला जातो. एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे. नक्कीच तुम्हाला माझा तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहिला असेल तर पाहिल्यानंतर माझ्या
कमेंट्समध्ये अजून तुम्हाला ऊसाविषयी काही जर विचारायचं असेल तर नक्की त्याच्यामध्ये विचारा. मी तुम्हाला त्याचा उत्तर देतो किंवा त्याविषयी माहिती देतो. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशीच चांगली चांगली माहिती मी तुम्हाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.